आणि भटक्या कुत्र्यांविषयी सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा आदेश कायम राहिलाय। कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना चिंताजनक असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। कोर्टाकडून ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या हस्तक्षेपास नकार देण्यात आलेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, जुना निर्णय कायम ठेवत असताना कोर्टाने नेमकं काय सांगितलंय? प्रज्ञा, या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे त्यांनी जो त्यांचा जुना निर्णय दिला होता त्यावेळी त्यांनी लगेचच तातडीने काही आठवड्यांमध्ये काही दिवसांमध्ये लगेच तुम्ही सगळे भटके कुत्रे दिसेनासे करून म्हणजे त्यांच्याविषयी त्यांना पकडून शेल्टर होममध्ये टाका असे आदेश दिले होते। विषयी त्यांना पकडून शेल्टर होममध्ये टाका असे आदेश दिले होते। हे थोडेसे तडकाफडकी आदेश होते। मग त्यानंतर ऑल इंडिया जो ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आहे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करा कुत्र्यांच्या बाबतीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर। तर त्यांनी एक SOP तयार केली आहे आणि त्या SOPला मोठ्या प्रमाणावरती आव्हान देण्यात आलं होतं। आज जे कोर्टाने म्हटले त्यानुसार त्यांनी म्हटलं की यातून होणारी जी हानी आहे ती केवळ सांख्यिकीय नाही आहे तर ही अकल्पनीय आहे। आणि त्यांनी हे देखील म्हटलंय की अनेक ठिकाणी विमानतळ असतील, निवासी भाग असतील, शहरी केंद्र असतील इत्यादी ठिकाणी कुत्रा चावण्याच्या दुर्घटना होत आहेत। देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ असलेलं म्हणजे दिल्लीचं जे विमानतळ आहे त्यावरही वारंवार कुत्रा चावण्याची पुनरावृत्ती होणं हे गंभीर आहे असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यांनी हे देखील म्हटलं की सुरतमध्ये एका जर्मन प्रवाशाला कुत्रा चावला होता आणि ती घटना देखील आपण ऐकलेली आहे। त्यानंतर त्यांनी हे म्हटलं की हे न्यायालय हे नोंद करतं की एकंदरीत जो त्यांच्या जन्मावरती कुत्र्यांच्या जन्माच्या प्रमाणावरती सर्वसाधारणपणे नियंत्रण करण्याचा जो कार्यक्रम होता तो व्यवस्थित राबवला गेलेला नाहीये। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलं की राजस्थानमधील श्री गंगानगर शहर आहे या गंगानगर शहरामध्ये एका महिन्यात 1084 कुत्रा चावण्याच्या दुर्घटना झालेल्या आहेत। नोंदवलेली आहेत। अर्थात प्राणी मित्रांकडून या निर्णयासंदर्भात काय प्रतिक्रिया उमटतात पाहावं लागेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।